पूनम तुमच्यासाठी मस्त घेऊन आले टमाट्याची न्यू रेसिपी. कशी वाटली काय नाही नक्की मला कमेंट करून सांगा. किती छान दिसत आहे. तुम्ही चपाती भातासंग भाकरीसंग कशासंग पण खाऊ शकता. पावसाळ्यात नक्की असं बनवून खाऊ शकता. साहित्य बघून घ्या एकदा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मंडळी. मस्त टमाटे 6 घ्यायचे, छोटे छोटे निवडून घ्यायचे. टमाटे खूप स्वस्त झालेत. असं टमाट्याची आमटी वगैरे करण्यापेक्षा असं तुम्ही भाजी बनवून खावा. पुढच्या वेळेस म्हणतील घरचे खूप छान झाली होती, परत आज एकदा बनव म्हणून. चला आपण बनवून घेऊया. स्वच्छ टमाटे धुवून घेऊया. पूर्ण टमाटे स्वच्छ पुसून घ्यायचं. ही छोटी छोटी गोष्टी तुम्ही टिप्स लक्षात ठेवा. म्हणताना टमाटे खूप छान होतात. ची भाजी भरून टमाट्याची भाजी बनवूया. चला आपण आता पाणी साईडला ठेवायचं. त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर धुवून घ्यायचं. तुम्ही असं कधी खाल्ला का नाही? टमाट्याची भरून भाजी कधी बनवला का नाही? मला नक्की कमेंट करून सांगा. असंच न्यू न्यू रेसिपी पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका. चला आता स्वच्छ कोथिंबीर पण धुवून घेतले. एका साईडला घेते. गॅसवर ठेवायची मस्त कढई. कडकडीत कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया लसूण. भरपूर लसूण घ्यायचं. 10-12 पाकळ्या लसूण घ्यायचं. 1-2 मिनिट परतून घ्यायचं. लई पण परतायचं नाही, लई कम पण नाही, मीडियम परतून घ्यायचं. असं तुम्ही नक्की एकदा बनवून खावा. आपण आता सारणच्या आत भरणार लसूण, मग चव यायला पाहिजे म्हणून त्यासाठी थोडंसं लसूण परतून घ्यायचं. म्हणताना खूप मस्त होतं. आता आपलं लसूण पण छान परतून तयार झालं. आपण आता एका प्लेटात काढून घेऊया. मग ह्याच्यामध्येच आता आपण घालून घेऊया फुटाणे. चला आता फुटाणे पण छान 1-2-3 मिनिट परतून घेऊया गॅस बारीकवर. म्हणताना त्याच्या आतपर्यंत सगळं आपल्याला सारण भरायचं. त्याच्यासाठी आपण ही छोटी छोटी गोष्टी छान खूप स्लो करायचं नाही काय नाही, मीडियम गॅस ठेवून मस्त परतून घ्यायचं गोल्डन फ्राय होतपर्यंत. फुटाणे आपले छान भाजल्यानंतर काढून घ्यायचं. थंड करूनच मिक्सरला लावायचं. चला आता आपले फुटाणे पण तयार झालेत. आपण आता एका साईडला इथं 5 मिनिटानंतर काढून घेऊया. गॅस बारीकवर 5 मिनिट भाजून घेतले. आता एक मिक्सर भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये लसूण, फुटाणे, हे कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालायचं. त्याच्यामध्येच आपण आता घालून घेऊया मसाले. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल मसाला घालून घ्या. तुम्हाला तिखट कमी जास्त तुम्हाला आवडेल तसं तुम्ही केलं तर पण चालेल. तुमच्याकडे तिखट वगैरे जास्त घालत असतील तर तुम्ही प्रमाणे वाढवू शकता. चला आता आपण मिक्सर लावून घेऊ. मस्त पाहू शकता तुम्ही. रवाळा असंच वाटून घ्यायचं. लय बारीक पण करायचं नाही, काय नाही. टमाटे असं आपण वांगं कसं चिरून घेता मधल्या भागाने तसं चिरून घ्यायचं मस्त. चला आता आपले टमाटे पण चिरून झालेत पूर्णपणे. आता आपण सारण भरून घेऊया. होईल तेवढं शक्य तर दाबून दाबून सगळं भरून घ्यायचं सारण. आता पाहू शकता मी ह्या प्रकारे तुम्ही भरून घेत आहे. एका साईडला ठेवून सगळे पटापटा सगळे भरून घेते. खूप छान होतं. नक्की तुम्ही असं एकदा बनवून घ्या. तुम्ही बनवताना हे जो वाटणचं तर झाकण खाल्ल्यावर खूप छान सुगंध सुटला होता. जो वाटणचंच खूप मस्त. ह्याची नक्की एकदा चटणी तुम्हाला बनवून दाखवते. ह्याची चटणी कशी बनवायची काय नाही नक्की मला तुम्ही कमेंट करा. बघायचं म्हणलं का मी अपलोड करेन व्हिडिओ. चला आता पूर्णपणे आपण टमाट्यामध्ये होईल तेवढं दाबून दाबून सगळं सारण भरून घ्यायचं. शिल्लक राहिलेलं तसंच ठेवा. परत पुढच्या वेळेस म्हणता नाही राहतं, 2-3 दिवस आरामशीर राहतं. ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तेल कोमट करून मग थंड तेल घालायचं आणि कोमट जरा तेलाची फोडणी दिल्याने मस्त लागतं. भाकरीच्या वरनं रोल करून तुम्ही खाऊ शकता याचा मसाला. चला आता मस्त कढई छान गरम झाल्यानंतर 2 माप तेल ओतून घेऊया. थोडंसं उलटवणं आणि सगळीकडे ढवळून घेऊया. एक टमाटे सगळं पहिलं शिजत ठेवायचे. शिजत ठेवून एक 5 मिनिट झाकण करून घ्यायचं. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता माझं थोडंसं पलटी मारून घ्यायचं. आता पाहू शकता तुम्ही टमाटे छान आता थोडं मुरले गेलेत. आज 1-2 मिनटं आलटी पलटी करून छान आपण एक वाफ काढून घेऊया. भरपूर टमाटे म्हणताना 15-20 मिनटं लागतं बारीक गॅसवर. तुम्ही शिजवून घेतल्यानंतर छान लागेल. असं थोडं कच्चं पक्कं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कम पण शिजवू शकता. नाही आवडत असलं तर तुम्ही असं पण चालतं. चला आता मी थोडंसं अलगत सगळं सारण निघण्याचं कारण हे करू नका. म्हणता सगळं एकजीव मिक्स झालेलं असतं. त्यासाठी अलगत उलतानाच्या टोकानं जर टमाटे आडवे करून घ्या. मग या साईडला आडवे झाले तयार झालं आपलं मस्त भरून
टमाट्याची न्यू रेसिपी, टमाट्याची भाजी. नक्की तुम्ही भाकरी, चपाती, भातासंग कशासंग पण खाऊ शकता. खूप छान होती. कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. जात मंडळी, एक माझ्या चॅनलला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत तुम्हाला, न्यू बघा असंच बघायला भेटेल. नक्की माझ्या चॅनलला एक लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करा मंडळी. चला, श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ कुठनं बघत असतात ते पण सांगायला विसरू नका. तुमच्या एका लाईकनं एका चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल छोटंसं यूट्यूब चॅनल नक्की ग्रो होईल. तुम्ही एवढं सपोर्ट केलं, ह्याच्यापुढे पण सगळ्यांनी तुम्ही सपोर्ट करा ही आशा करते. भेटूया उद्या पण तुमच्यासाठी न्यू काहीतरी चांगली रेसिपी. नक्की न चुकता दुपारच्याला 1 वाजता अपलोड करत असते. श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्या.